नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपले सर्वांचे अभिजित सर्स अकॅडमी पुणेमध्ये मी अभिजित सोळंकी आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतोय. सर्वांना शुभ सकाळ. मी काल जो व्हिडिओ टाकला होता की कट ऑफचा प्रत्येक कॅटेगरीनुसार अंगणवाडी सुपरवायझर सरसेवा भरतीमध्ये किती मार्क असणं गरजेचं आहे, म्हणजे जे आपण तयारीला लागत आहोत किंवा लागणार आहोत, तर या परीक्षेमध्ये तुम्हाला यश मिळवायचं आहे, अंगणवाडी सुपरवायझर तुम्हाला बनायचं आहे, तर याचा अभ्यास कसा करावा आणि किती तास करावा, तसेच कोणी करावा, जे काही तुमच्या मनामध्ये प्रश्न आहेत त्या सगळ्या प्रश्नाची बघा, यामध्ये मी तुम्हाला काय सांगितलेलं आहे, प्रश्न दिलेले आहेत, अभ्यास कोणी आणि कसा करावा, त्यामध्ये अभ्यास कधीपासून सुरू केला पाहिजे, त्यानंतर अभ्यास किती तास करावा, त्यासोबतच घरकाम, संसार, मुलं बाळ, त्यांची शाळा असेल ते सर्व सांभाळून तुम्हाला अभ्यास होतो का, त्यानंतर प्रश्न असतो तुमचा परत केलेला अभ्यास लक्षात कसा ठेवायचा, कारण आमचा सर्वांचा गॅप पडलेला आहे. तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. पूर्ण जर बघितला तर तुम्हाला ह्या जे काही 5-6 प्रश्न असणार आहेत तुमच्या मनामध्ये, त्या प्रश्नांची उत्तरं व्हिडिओच्या माध्यमातून दिली जाणार आहेत, मिळणार आहेत. तर आपल्याला एका सरकारी नोकरीकरिता जी S13 नुसार त्याचा स्केल पे आहे, 50,000 स्टार्टिंग सॅलरी आहे. गट क चा असेल तरी सुद्धा यामध्ये काय दिलेलं आहे यांनी, जो दर्जा आहे गट ब चा दर्जा देण्यात आलेला आहे. तर या परीक्षेकरिता आपल्याला उत्तीर्ण व्हायचं आहे, अभ्यास करायचा आहे, मेहनत घ्यायची आहे आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये चांगले मार्क मिळवून सरकारी नोकरीकरिता जॉईन व्हायचं आहे. तर त्याकरिता तर मेहनत घ्यावी लागणार आहे, अभ्यास सुद्धा करावा लागणार आहे. या प्रश्नाचे उत्तर मी तुम्हाला देणारच आहे. त्याच्या अगोदर आपल्याकडे अंगणवाडी सुपरवायझर बॅच, ज्या महिला इच्छुक आहेत अभ्यास करण्याकरिता किंवा सरकारी नोकरीकरिता ज्या प्रयत्न करतायत, त्यांच्याकरिता ऑनलाईन बॅच आहे, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड. 1 मे 2026 पासून आपण नवीन बॅच सुरू करत आहोत आणि यामध्ये तुम्हाला पीवायक्यू आणि एमसीक्यूचा सराव, दर महिन्याला झूम मीटिंग असणार आहे, तज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं योग्य ते मार्गदर्शन तुम्हाला लाभेल, व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा असेल, लेक्चर आपल्याला अनलिमिटेड वेळा पाहता येतील, तर आणि टेस्ट सिरीज आणि बुक नोट्स, त्यासोबतच आपण तुम्हाला पीडीएफ नोट्स ऑल सब्जेक्टच्या दिल्या जाणार आहेत. ओके, ऑल सब्जेक्ट पीडीएफ नोट्स तुम्ही या बॅच मध्ये एक्स्ट्रा चार्ज नसणार आहेत. तर ही बॅच तुम्हाला जॉईन करण्याकरिता 9823442263 हा अकॅडमीचा नंबर आहे, यावरती तुम्ही कॉल केला तर नक्की तुम्हाला यावर डिटेल इन्फॉर्मेशन किंवा ऍपची लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये, तिथनं सुद्धा ऍप डाउनलोड करून तुम्ही बॅच जॉईन करू शकता. तर आपला अधिकचा वेळ न घेता आपण व्हिडिओला पहिल्यांदा लाईक करायचा आहे, चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब सुद्धा करून ठेवा. आता महत्वाचं प्रश्नाकडे आपण वळणार आहोत. यामध्ये अभ्यास कोणी करायचा आहे, तर ज्या महिलांचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं आहे किंवा पदवीच्या शेवटच्या वर्षामध्ये आहेत, त्या सर्वांनी अंगणवाडी सुपरवायझरचा अभ्यास यासाठी करायचा आहे की पद चांगलं आहे, प्रत्येक जिल्ह्यामध्ये जागा असतात आणि जागा यावर्षी मोठ्या प्रमाणामध्ये निघणार आहेत आणि कॉम्पिटिशन कमी असते. सगळ्यात महत्वाचं आहे, कॉम्पिटिशन कमी आहे आणि परीक्षा एकच असते, डायरेक्ट तुमचं सिलेक्शन या ठिकाणी होत असतं. यामध्ये मुलाखत वगैरे नाही, काहीच नाही आणि सिलेबस सुद्धा तुमच्या रिलेटेड आहे, सोपा आहे. तर अभ्यास कोणी करायचा, तर सर्व महिलांनी करायचा आहे, ज्या ज्या पात्र ठरत आहे, ज्यांचं ग्रॅज्युएशन आणि वयोमर्यादेमध्ये बसतायत, त्यांनी सर्वांनी अभ्यास करायचा आहे. आणि कसा करायचा आहे तर ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर अभ्यास कधीपासून सुरू करायचा आहे, तर मी म्हणेल आजपासून केला तर तुम्हाला नक्की या येणाऱ्या परीक्षेमध्ये चांगले मार्क मिळू शकतात. म्हणजे जाहिरात आल्यानंतर आपण जागे होतो आणि अभ्यासाला लागतो, तर त्यावेळेस अभ्यास करण्याचा तो वेळ नसतो आपल्याला. त्यावेळेस काय करायचं असतं, टेस्ट पेपर सॉल्व्ह करायचे असतात, रिव्हिजन जे अगोदर 4-5 महिन्यापूर्वी आपण अभ्यास केलेला असतो ते रिवाइज करायचं असतो, डेमो पेपर सॉल्व्ह करायचे असतात, मॅरेथॉन जे लेक्चर होतात आपल्या क्लासमध्ये ते करायचे असतात आणि सारखं 2 ते 3 वेळा तुम्हाला रिवाइज करायचं असतं. त्यावेळेस अभ्यासाचा तो कालावधी नसतो. एक म्हटलं जातं बघा, शांततेच्या काळामध्ये आपण जर जास्त घाम गाळला तर युद्धाच्या काळामध्ये आपल्याला कमी रक्त सांडावं लागतं. म्हणजेच आपला हा जो काळ आहे जाहिराती येण्यापूर्वीचा 2 महिन्याचा, तर तो तुमचा शांततेचा काळ आहे. युद्धाच्या काळामध्ये, परीक्षेच्या काळामध्ये तुम्हाला कमी मेहनत करावी लागणार आहे, तुमचा गोंधळ उडणार नाही. तर याकरिता कधीपासून सुरू करायचं, तर मी म्हणेल आतापासून किंवा ज्या अगोदर करतायत तर अगदी उत्तम. त्यानंतर अभ्यास किती तास करावा, बघा मला माहिती आहे सर्वांचं काम आहे की कोणी पार्ट टाइम, कोणी फुल टाइम जॉब करते, कोणाचं मुलं बाळ सांभाळून, त्यांना घर संसार सर्व सांभाळून अभ्यासाला वेळ द्यायचा आहे. तर मी म्हणेन तुम्हाला किमान 2 तास तरी निघत असतील अभ्यासाकरिता.
सरकारी नोकरी मिळवायची, 50,000 रुपये सॅलरी मिळवायची आहे, तुम्हाला लागायचं आहे. आपली तर प्रगती आपल्यासोबत घराची प्रगती होणार आहे. मुलाबाळांचं जे स्वप्न आहे ते सुद्धा या नोकरीच्या माध्यमातून तुमचं साकार होणार आहे. कारण की आपण बघतो आपल्या देशाचे पंतप्रधान असतील किंवा राज्याचे मुख्यमंत्री असतील, यांचं काय टार्गेट ठेवण्यात आलेलं आहे, जे महिलांचं तर साक्षरता वाढवायचे, पण महिलांचं सक्षमीकरण कसं करता येणार आहे. ओके, तर सक्षमीकरण करण्याच्या दृष्टीने तर आपल्याला ह्या सरकारी नोकरीमध्ये रुजू होणं गरजेचं आहे. तर 2 तास रात्रीचा 1 तास असेल किंवा सकाळचा लवकर उठून तुम्ही 1 तास काढू शकता अभ्यासाकरिता, सेल्फ स्टडी करिता. त्यानंतर घरकाम सांभाळून अभ्यास होतो का बघा. आपण जर मनामध्ये जिद्द बाळगली तर नक्की, कोणी सांगते म्हणून नाही करायचं. तुम्हाला काय वाटते, तुम्ही जो अभ्यास केलेला आहे, ग्रॅज्युएशन केलेला आहे, त्याचा कुठेतरी उपयोग झाला पाहिजे का? आपण फक्त असंच शिकलोय का, असंच आई वडिलांनी आपल्याला पैसे लावलेत का? नाही. तर आपल्याला त्याचं कुठंतरी आउटपुट मिळालं पाहिजे. तर एक चान्स आहे. तर चला तर मग अभ्यास करूया. आपलं जो आतापर्यंत आपण अभ्यास केलेला आहे 5वी ते 12वी पर्यंतचा, तोच याच्यामध्ये असतो. मी खूप वेळा सांगतो की शालेय पुस्तके तुम्ही रीड करा. कोणीच रीड करत नाही. वर्तमानपत्र वाचताय का? 200 रुपये महिना लागतो त्याला. ओके, आपण टीव्हीचा जो रिचार्ज आहे, टीव्हीचं चॅनल, त्याला 500-600 रुपये घालवतो, परंतु पेपर लावत नाही. पण पेपर आपल्यासाठी आहे, आपल्या लेकरा बाळासाठी आहे. वर्तमानपत्र, लोकसत्ता कोणता किंवा महाराष्ट्र टाइम्स किंवा तुमचा कोणता सकाळ असेल, कोणताही वाचा. काय होणार आहे यामधनं? डाटा तुमच्या लगेच लक्षात येणार आहे. करंट अफेअर्स, जीके मध्ये त्याचा फायदा होणार आहे. चालू घडामोडी त्याचा फायदा होणार आहे. आणि भविष्यासाठी हे गरजेचं आहे. मोबाईल मध्ये काहीच मिळत नाही. ओके, मोबाईल बघून ते इन्स्टाचे वगैरे रील्स मधनं आपल्याला कोणतंही नॉलेज प्राप्त होत नाही. तर त्यासाठी जे हार्ड आहे, हार्ड कॉपीज आहेत, पेपर वाचावेच लागणार आहेत. त्यासोबतच तुम्हाला केलेला अभ्यास कसा लक्षात ठेवायचा आहे. तर जे तुम्ही अभ्यास करताय 100% देतायत का विचारा. फिजिकली आणि मेंटली तिथं प्रेझेंट आहेत का? फक्त फिजिकली प्रेझेंट आहात, बाकी लक्ष तुमचं दुसरीकडे. तर तुम्ही जो अभ्यास करताय ते 100% नी करा. ओके, 1 तास होत असेल तर एकच तास करा, जास्त आणि फ्रेश माइंडनी करा. ओके, जो तुमचा कालावधी चांगला आहे, ज्यामध्ये तुमचा सकाळी जर लक्षात राहत असेल सकाळचा वेळ निवडा. यामध्ये मी तुम्हाला आता अभ्यासाचं नियोजन हे सगळं सांगितलेलं आहे. यामध्ये अभ्यासाचं नियोजन कसं करायचं आहे, तर सोमवार ते शुक्रवार यामध्ये तुम्हाला डेली मी सांगितल्याप्रमाणे कोणताही एक विषय घ्या किंवा आठवड्याला 2 विषय कंप्लीट करायचे. 2 तास तुम्हाला अभ्यास करायचा आहे. त्यासोबतच दर शनिवारला काय करायचं आहे, झालेल्या अभ्यासाचं रिव्हिजन, सराव महत्वाचा आहे, अति महत्वाचा आहे सराव. रिव्हिजन जर तुम्ही केली नाही तर मागचा केलेला अभ्यास विसरून जातो. ओके, कोणाचा असा आहे का एकदा वाचलं म्हणजे आपण स्वामी विवेकानंद आहे का? नाही. तर आपल्याला ते रिवाइज करावंच लागणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं आहे, दर रविवारला झालेल्या टॉपिकवर पेपर सुद्धा काय करायचं आहे, सॉल्व्ह करणं गरजेचं आहे. पेपर सॉल्व्ह करायचा आहे. आणि मार्क कमी पडतायत का त्याकडे दुर्लक्ष करायचं आहे. कारण तुमची सुरुवात आहे, ज्यावेळेस तुमचा 70-80% सिलेबस कंप्लीट होईल किंवा अभ्यासक्रम कंप्लीट होईल, त्यावेळेस तुम्हाला मार्क्सची अपेक्षा ठेवायची आहे. ओके, सुरुवातीला तुमचं फक्त अनालिसिस काय मी वाचलेलं आहे, त्या वाचण्यामधनं आलेला प्रश्न माझा चुकतोय का ते क्लिक करायचं आहे. ओके, तर अशा प्रकारे तुम्हाला अभ्यासाचं नियोजन करा. आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये जे मेगा भरती येणार आहे, सरळ सेवा सुपरवायझर असेल, अंतर्गतची भरती असेल, यामध्ये तुम्हाला नक्की यश मिळेल. तर यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे, लोकराज्य मासिक वाचा, सॉफ्ट कॉपी आहे. याचा आपल्याकडे टेलिग्राम चॅनल आपण टाकतो किंवा व्हॉट्सअप चॅनलचा ग्रुप आहे, त्यामध्ये तुम्हाला मिळेल. तुम्ही लिंक ऍक्सेप्ट करा. ओके, रिक्वेस्ट सेंड करा, अप्रूव्ह केली जाईल. त्यासोबतच शालेय पुस्तकं तुम्हाला नेहमी सांगतो मी 5वी ते 10वीचे वाचा. त्यामधलं काय वाचायचं आहे ते सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे का? पहिल्या पेज पासून शेवटच्या पेज पर्यंत वाचायचं आहे? नाही. आपल्याला काय करायचं आहे, एक्झाम ओरिएंटेड अभ्यास कसा करायचा आहे का? नुसतं पुस्तक आणायचे मार्केटमधून अभ्यासाला लागायचं आहे? नाही. तुम्ही योग्य मार्गदर्शन घ्या. तुम्हाला सांगितले मी अभ्यासक्रम कोणता आहे, ते डिटेल टॉपिक लिस्ट माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्या जोडीला PYQ झालेली क्वेश्चन पेपर असणं गरजेचं आहे. तुमची शिदोरी आहे. ओके, तुम्ही आता जो पेपर क्रॅक करायचा आहे, 90 मिनिटांमध्ये 100 प्रश्न सोडवायचे आहे, याकरिता अभ्यासक्रम, डिटेल टॉपिक लिस्ट पाठ असणं गरजेचं आहे. तुमचा PYQ जवळ असणं गरजेचं आहे. तुमच्या माहिती असणं गरजेचं आहे. त्यासोबतच संदर्भ पुस्तके आधी कोणकोणती पुस्तकं घ्यायची आहेत, अभ्यास कसा करायचा आहे, त्यासाठी योग्य मार्गदर्शन गरजेचं आहे. त्याशिवाय तुम्हाला मागच्या वेळेस सुद्धा 102 पदाची जाहिरात आली होती. बऱ्याच महिलांनी दुर्लक्ष केलं, फक्त एक्झामला गेल्या, परंतु त्यामध्ये त्यांना मार्क कमी आले. काही हुशार होते, त्यामध्ये मला 10 ते 15 मार्क कमी आले. सर, याच्यासाठी मी थोडं जरा मार्गदर्शन घेतलं असतं, अभ्यास जर केला असता,
योग्य ते. तर माझं सिलेक्शन अंगणवाडी सुपरवायझर म्हणून मागच्या वर्षीच झालं असतं 2025ला, मला 2026 ची वाट बघावी लागली नसती. तर त्यासाठी तुम्हाला आवर्जून सांगणं आहे की तुम्हाला या 4 ते 5 बाबी आहेत त्याकरिता योग्य मार्गदर्शन गरजेचं आहे. तर याकरिता आपल्याकडे अगदी कमी शुल्कामध्ये आणि घरी बसून आपण मोबाईलवरती बघू शकता. ऑनलाईन बॅचेस आहेत, लाईव्ह प्लस रेकॉर्ड. तुम्हाला आता हे सगळं दिवसभरामध्ये वेळ नाही, तर आपले बऱ्यापैकी क्लासेस संध्याकाळी रात्रीच्या वेळेमध्ये आहेत. तुम्ही रेकॉर्डिंग सुद्धा अनलिमिटेड वेळा कितीही आणि कधीही रेकॉर्डिंग लेक्चर डाउनलोड सुद्धा करता येत आहे. आणि आपल्याला कोणतीच पुस्तकं विकत घ्यायची काम नाही, कारण की आपण तुम्हाला या पीडीएफ नोट्स देणार आहोत. ज्या विद्यार्थी फक्त बॅच जॉईन करणार त्यांनाच पीडीएफ असणार आहेत. यासोबत आपल्याला सर्व विषय एकाच बॅच मध्ये शिकवले जाणार आहेत. तर बॅच जॉईन करण्याचा 9823442263 हा नंबर आहे. या नंबरवर तुम्ही संपर्क केल्यानंतर तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन दिली जाणार आहे. ओके, तर तुमच्या प्रश्नांची उत्तरं बऱ्यापैकी मिळाली असतील. तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला, धन्यवाद सर्वांचे. जाता व्हिडिओला लाईक करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि कळकळीची विनंती आहे सर्वांना, तुम्ही आता जर केला नसेल अभ्यास तर आजपासून अभ्यासाला सुरुवात करा हा व्हिडिओ बघून तरी. ओके, तुम्हाला प्रेरणा मिळाली असेल किंवा तुम्हाला वाटत असेल की सरांनी सांगितलं हे खरं आहे, तर काळजीपूर्वक विचार करा आणि नंतर त्याची अंमलबजावणी करण्यासाठी नियोजन करून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्नशील राहा. ओके, थँक्यू.